नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. दहागाव आणि गोवेली इथं विविध विकास कामांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पाहणी. ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम. 4,490 नागरिकांची तपासणी तर 237 संशयित रुग्णांची नोंद. आणि महाराष्ट्रातील तरुणी पुसते दहशतवादात भरडलेल्या काश्मीरींचे अश्रू. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली तालुका कल्याण इथल्या दहागाव आणि गोवेली तालुका कल्याण या गावांमध्ये विविध विकास योजनांची आणि कामांची सविस्तर पाहणी करण्यात आली. दहागाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देऊन वैद्यकीय सेवा, रुग्ण नोंदणी प्रक्रिया, औषधांचा साठा आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा आढावा घेण्यात आला. घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन घरकुलांची प्रत्यक्ष पाहणी देखील करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरविंद मिरकुटे यांनी स्थानिक पातळीवरील समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यावर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या. दहागाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी ग्रामपंचायतीच्या जागेची पाहणी करून तेथील जागेसंदर्भात पुढील 2 दिवसात आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या. यानंतर गोवेली इथल्या उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला भेट देण्यात आली. प्रयोगशाळेतील कामकाजाची पाहणी देखील करण्यात आली. तसंच कामकाज वेळेत पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. ठाणे महानगरपालिकेचा पुढला लोकशाही दिन 7 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आलाय. नागरिकांनी जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर म्हणजेच दिनांक 23 जून पूर्वी त्यांचे अर्ज, निवेदनं महानगरपालिका भवन, नागरी सुविधा केंद्र इथं 2 प्रतीत सादर करावेत. हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1B सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1B नागरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक माहे डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महानगरपालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनाला ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत, तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशा निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महानगरपालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहितीचे अधिकार क्षेत्रात कक्षेत येणारी प्रकरणं, तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज, अंतिम उत्तर दिलेलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि सहज सुलभ करण्याच्या दृष्टीनं शासनातर्फे कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवली जाते.
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यामध्ये कर्करोग मोबाईल व्हॅन कार्यरत असून नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्हॅनचं प्रभावीप्रमाणे संचालन केलं जात आहे। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोबाईल व्हॅनद्वारे मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा मुख कर्करोग यासारख्या प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जाते। ही व्हॅन अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून ग्रामीण तसंच शहरी भागातील नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात न जाता त्यांच्या परिसरातच ही सेवा मिळते। फेब्रुवारी 2025 आणि मे 2025 या 2 महिन्यातील कालावधीत एकूण 4,490 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 237 संशयित रुग्ण आढळून आले आहेत। या संशयित रुग्णांना पुढील निदान आणि उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठवण्यात आलं असून कर्करोग हा असंसर्गजन्य आजार आहे, त्याचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे। पण वेळीच निदान झालं तर योग्य उपचारानं रुग्णाचं आयुष्य वाचवता येतं। याकरताच कर्करोग मोबाईल व्हॅन उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। पहलगाम मधील हल्ल्यानंतर दहशतवादाचा भेसूर चेहरा पुन्हा एकदा उघड झालाय। पाक पुरस्कृत दहशतवादी जसे पर्यटकावर हल्ले करतात तसंच ते काश्मीरी जनतेला देखील त्रास देतात, त्यांनाही बळ देणं गरजेचं आहे अशी भूमिका मांडून दहशतवादाला बळी पडलेल्यांच्या घराघरात जाऊन त्यांचं सांत्वन करण्याचं अभियान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी सुरू केलंय। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चलो अमन की ओर हे अभियान सुरू केलं असून या अभियानाच्या अंतर्गत दहशतवादाच्या विरोधात शांततेचा लढा हा गांधीवादी विचार घेऊन त्यांनी देशभर दहशतवादी कृत्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांची भेट घेण्याची मोहीम सुरू केली आहे। त्याचा पहिला टप्पा त्यांनी थेट पहलगाम येथून सुरू केला आहे। पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांमधील भीती कमी करण्यासाठी त्या चौकात उभ्या राहून दहशतवादाच्या विरोधात लढण्याचं आवाहन काश्मीरी जनतेला करत आहेत। सोमवार, मंगळवार आणि बुधवार त्यांनी पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली। तसंच छत्तीसगडमधील 11 पर्यटकांना वाचवणारा नजाकत अहमद शहा याची आणि पर्यटकांना वाचवताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेला सय्यद हुसेन शाह याच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली। संपूर्ण भारत देश तुमच्या पाठीशी आहे अशा शब्दात मर्जिया शानू पठाण यांनी त्यांना आश्वस्त केलं आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील वरप तालुका कल्याण इथं नाविन्यपूर्ण निरुपयोगी जलपर्णीपासून उपयुक्त हस्तकला प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती प्रकल्प वीड टू वेल्थ अजय बहुउद्देशीय संस्था यांच्या मदतीनं राबवण्यात येतोय। या प्रकल्पाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी रोहन घुगे आणि प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास योजना छायादेवी शिसोदे यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधण्यात आला आणि महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून त्यांचं कौतुक करण्यात आलं। यावेळी बोलताना रोहन घुगे म्हणाले, समाजोपयोगी आणि संसार उपयोगी वस्तू बनवण्याची कल्पना सुचली आणि आज महिलांना हा जगण्याचा मार्ग मिळाला।
महिलांना स्वबळावर उभं करण्यासाठी हा रोजगार अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. ते पुढे म्हणाले की आपण तयार करत असलेल्या वस्तूंना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आपल्याकडे जलपर्णीचा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि तुम्ही पुढाकार घेऊन या कामाला उंचावर घेऊन जाणार आहात. त्यामुळे भविष्यात आपलं जीवन सुखकर आणि संपन्न होईल याची आम्हा सर्वांना खात्री आहे. प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे म्हणाल्या, हे सर्व जणू स्वप्नवतच वाटतंय. याआधी जलपर्णीविषयी अनेक उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन झालं, पण त्याचं पुढे काहीही झालं नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानं आणि पुढाकारामुळं हा प्रश्न मार्गी लागला असून आज आपण त्याचं यशस्वी रूप प्रत्यक्ष पाहत आहोत. महिलांचा वाढता सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहून अत्यंत समाधान वाटतंय. मुंबई T20 लीग 2025 ही बहुप्रतीक्षित क्रिकेट स्पर्धा 4 जून 2025 पासून भव्य स्वरूपात सुरू होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मुंबई T20 लीगचे चेअरमन विहंग सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या स्पर्धेच्या उद्घाटनाचं आमंत्रण दिलं. रोहित शर्माला या लीगचा मुख्य चेहरा बनवण्यात आला असून या वर्षीच्या लीगमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर यासारखे खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसणार आहेत. वानखेडे स्टेडियम आणि DY पाटील स्टेडियम इथं हे सामने आयोजित केले जाणार असून एकूण 8 संघ या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होत आहेत. लीगसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून क्रिकेट प्रेमींना यंदा एक रोमांचक आणि दर्जेदार क्रिकेट सामन्यांचा अनुभव मिळणार आहे. गेल्या काही वर्षापासून मुंबई T20 लीगनं स्थानिक पातळीवर असलेल्या अनेक उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या प्रमाणात मोठ्या व्यासपीठावर आणलं आहे. अनेक तरुणांनी या लीगमधून प्रेरणा घेऊन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी बजावली आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला thanewarta@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. 10 गाव आणि गोवेली इथं विविध विकास कामांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पाहणी. ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम. 4,490 नागरिकांची तपासणी तर 237 संशयित रुग्णांची नोंद. आणि महाराष्ट्रातील तरुणी पुसती आहे दहशतवादात भरडलेल्या काश्मीरींचे अश्रू. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण thanewarta.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.